हॅलो 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 माईक चेक. येस हां चला जाऊयात मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात पाहायला मिळत आहेत. एका संघाने दोन्ही मॅच पराभूत झालेत परंतु त्यांच्यासाठी ही मॅच ऑन आहे. एक संघ एक मॅच जिंकलाय एक मॅच हारलाय परंतु याही ठिकाणी जिंकायचं आहे आणि त्यामुळे ही मॅच महत्त्वाची आहे. आणि एका बाजूला जर पाहिलं तर जयसल सारखा या परिसरातील एक दिग्गज खेळाडू पाहायला मिळतोय. दर्शन कामटे पाहायला मिळत आहेत. युवा कल्पेश पाली पाहायला मिळत आहेत आणि खूप सारे टॅलेंट या टीममध्ये देखील पाहायला मिळत आहे. पण दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत करण मालुसरे पहिली ओव्हर घेऊन येताना पाहायला मिळत आहेत. आणि बॅटिंगसाठी जर पाहिलं तर प्रभात. मॅचला होते सुरुवात. एक महत्त्वाची मॅच क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी असणारी स्पर्धा पाहायला मिळाली आपल्याला आजच्या दिवसातील. तुम्ही अगदी 9 वाजता मॅच सुरू केली आणि आता जवळपास 5व्या मॅचला सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल लॉफ केलाय कव्हर्सला. 2 धावांनी मात्र या ठिकाणी सुरुवात होताना पाहायला मिळाली. प्रभात प्रभात बावकर आणखीन एक स्ट्रोक मात्र समोरच्या दिशेने खेळताना पाहायला मिळाले यावेळेला. आणि धावसंख्या जर पाहिली तर तिकडे 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. 4 धावा धावफलकावर. एक मोठी मॅच आहे. सगळ्यांचं लक्ष आता या मॅचवर. साखळी पद्धतीची शेवटची मॅच. यानंतर क्वालिफायर 1 एलिमिनेटर क्वालिफायर 2 आणि फायनल अशा 4 मॅच यानंतर बाकी आहेत. क्वालिफायर 1 डिसाईड झाला असेल माझ्या मते. येस डिसाईड झालाय. इनिंग ब्रेक मध्ये आपण तो सुद्धा टॉस घेणार आहोत. वाह आणखीन एक फटका समोरच्या दिशेने उडवलाय. दर्जेदार स्ट्रोक. 2 धावा. वाळकेश्वर किंग्स आणि श्रीराम योद्धा. वाळकेश्वर श्रीराम योद्धा. यावेळेला आपण पाहू शकता म्हणजे या मॅचची जो शेवट आहे तो मॅच जिंकून करायचा आहे. परंतु इकडे मॅच फक्त जरी स्पर्धेचा रिझल्ट काही लागू देत परंतु जिंकायचं हे महत्त्वाचं आहे दर्शन कामटे आणि जयसल यांच्यासाठी. परंतु दुसऱ्या बाजूला जर का या ठिकाणी मॅच जिंकली तर मात्र मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर देखील येताना पाहायला मिळणार आहे आणि त्यांच्यासाठी प्रयत्न त्यांना मात्र आणि ॲव्हरेज देखील खूप महत्त्वाचं असणार आहे. इकडे माझ्यामध्ये जोपर्यंत ही मॅच नाही होत तोपर्यंत मला वाटत नाही टॉस उडवत. आपण थांबूयात. ॲव्हरेज पाहूयात आणि त्यानंतर टॉस उडवूयात कारण या मॅचचा रिझल्ट खूप महत्त्वाचा आहे. की यावेळेला मात्र ऑप्शनच्या बाहेरचा बॉल थोडीशी एक्स्ट्रा उसळी जादा पाहायला मिळाली. निखिल गुप्ता आहेत आणि त्याबरोबर जर पाहिलं तर प्रभात बावकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे बिनबाद 9. तो पाहिजे की हे क्रिकेटचा खेळ आहे आणि वाळकेश्वर मधील दर्जेदार क्रिकेटचा खेळ आज आपण पाहतोय. बॉलला उसळी होती टर्न होऊ दिलं आणि त्यानंतर मात्र ऑन साइडला खेळलाय. मिड विकेटला 2 धावा त्या ठिकाणी पाहायला मिळतात. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे
11 धावा धावफलकावर रुपेश यांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. रुपेश मुळम यांना पाहतोय, परंतु समोर जर पाहिलं तर बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत प्रभात बावकर, एक दर्जेदार खेळाडू प्रभात देखील आहेत, आणि जोडीला जर पाहिलं तर निखिल गुप्ता आहेत. नो बॉल. पहला दो था ना. चार रन या ठिकाणी ऍड होतील, म्हणजे टोटल 3 रन पेनल्टीचे पकडा आणि आलेला 1 रन. जयशल येतात पाहिलं पुन्हा एकदा. धावसंख्येला कुठेतरी या ठिकाणी थोडासा लगाम घालण्याचा प्रयत्न असणार आहे, कारण खेळाडू तर सगळेच दर्जेदार आहेत आणि या मॅच मध्ये कमबॅक करायचं आणि सांगता विजयाने करायची हे करावं लागेल. यावेळेला बॉल समोरच्या दिशेने खेळताना पाहायला मिळाले आणि तिकडे जर पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न पूर्ण होताना पाहायला मिळेल. चांगली बॉलिंग ऍक्शन देखील जयशलची खूप चांगली आहे. स्कोर जर पाहिलं तर आता झालंय 16, ओव्हर नंबर 2 सुरू असताना. आरसी किशोर रॉयल चॅलेंजर, चांगला बॉल बॉलला फ्लाईट होती आणि खूप चांगल्या पद्धतीने बॉलिंग पाहायला मिळते जयशाली, आणि टाळ्यांचा गजर होतोय पहा. दोन्ही बाजूला मात्र टाळ्यांचा गजर पाहायला मिळाला आणि खूप चांगली प्रेक्षकांची गर्दी देखील या ठिकाणी पाहायला मिळते. दर्दी प्रेक्षक आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. ओहो, यावेळेला फ्लाईट होती बॉलला आणि फ्लाईट केले आणि बॉलला येऊ दिलं, फिरू दिलं आणि नंतर समोर लॉफ्ट फटका या ठिकाणी करतायत. धावसंख्या 2 मिळेल, धावसंख्या 18 वर जाते. 18 रन झालेत विदाउट लॉस. 18 किशोर रॉयल चॅलेंजर. आणखीन एक बॉल खूप चांगल्या पद्धतीने खेळतायत. धावसंख्या जर पाहिली तर आता पुन्हा 2 ने पुढे जाताना पाहायला मिळेल, ती म्हणजे 20 वर जाईल. प्रभात बावकर खूप चांगल्या बॅटिंगचं प्रात्यक्षिक दाखवत आहेत. या मॅच मध्ये जिंकायचंय आणि ऍव्हरेजने जिंकायचंय. हो, इकडे कमबॅक केलं जात आहे. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल आणि ओव्हर जर पाहिलं तर या ठिकाणी संपलेली आहे ती 2 ओव्हर संपल्यानंतर रन झालेले आहेत ते 20 विदाउट लॉस 20 म्हणजे 10 ची सरासरी. दोन ओव्हरचा खेळ संपल्यानंतर तिसऱ्या ओव्हरसाठी मात्र आमंत्रित करण्यात आले बॉलिंगसाठी. फुलटॉस भाविक तांबे आले आणि आल्या पहिलाच बॉल मात्र 2 धावांमध्ये परावर्तित केलाय. कालच्या दिवसातील निखिल गुप्ताची बॅटिंग आम्हाला आठवते. कालही जबरदस्त खेळ त्यांनी केला होता आणि आजही मात्र त्याच पद्धतीची बॅटिंग करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. भाविक तांबे यांना आपण पाहतोय बॉलिंगसाठी. भाविक तांबे यावेळेला व्हाईट बॉल मात्र या ठिकाणी घोषित केला जातोय. धावसंख्या पुन्हा 1 ने पुढे जाताना पाहायला मिळाली आपल्याला. 23 धावांवर हा धावफलक पाहायला मिळेल. या मॅच मध्ये जर पाहिलं तर एक चांगलं टार्गेट सेट करायचं आहे. कालपासून जर पाहिलं तर महाराष्ट्राचे आकडे तज्ञ जयेश भोसले सरांचा आपण आवाज ऐकला. 3 ख्यातनाम पंच ISPL मध्ये ज्यांना कोच म्हणून देखील आपण पाहिलं. माझी मुंबई टीमचे कोच अमिताभ बच्चन यांच्या टीमचे कोच जे आपण पाहायला मिळाले, हेड कोच
करुणा कोटियन सर आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर ज्यांना ISPL मध्ये पंचांच्या भूमिकेत आपण पाहिलं ते सुशांत मांजरेकर सर आणि ISPL मधील ऑब्झर्वर मुख्य ऑब्झर्वर म्हणून ज्यांनी काम केलं पंचांच्या भूमिकेमध्ये तेच अनिल आवळेगावकर सरांना आपण पाहतोय. यावेळेला आणखीन एक पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळतोय. सुंदर फटका निखिल गुप्ता जबरदस्त. निखिल गुप्ताच्या जोडीला प्रभात आहेत आणि प्रभातने खेळत माफ करा आणि धावसंख्या जर पाहिलं तर प्रभात बावकर काल प्रभातची तेवढी बॅटिंग पाहायला मिळाली नव्हती परंतु आज प्रभातने कालचा कसूर काढायचं ठरवलंय आणि प्रभात खूप चांगले बॅटिंगचं प्रात्यक्षिकही दाखवत आहेत. फुलटॉस याही वेळेला मात्र समोर खेळताना पाहायला मिळाले आणि तिकडे जर पाहिलं तर 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. दुहेरी धावसंख्येचा पाडाच या ठिकाणी वाचायचं ठरवलंय प्रभात बावकर यांनी. जोडीला निखिल आहेत. निखिल थोडेसे शांत आहेत परंतु प्रभात चांगली कामगिरी करतायत. धावसंख्या 28 झाली आहे. ओव्हर नंबर जर पाहिलं तर 3री सुरू आहे. आज एका रणनीतीने मात्र हे दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. 13 चेंडूमध्ये 20 धावांवर बॅटिंग करताना पाहायला मिळतात आज प्रभात बावकर आणि प्रेक्षक आतुर असतात प्रभातची बॅटिंग पाहण्यासाठी. असे काही प्रेक्षकांचे लाडके खेळाडू आहेत त्यापैकी एक. पहा आणखीन एक फटका समोर खेळलाय. पाहूया लांबी किती. खूप चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी येताना पाहायला मिळेल आणि हा बॉल जाईल सीमा रेषा पार चौकार. आणि पहा प्रभात आज प्रभात ऐकायला तयार नाहीये. एकाहून एक सहज सुंदर फटके त्या ठिकाणी खेळतायत आणि आपल्या फलंदाजीचं पदलालित्य पहा किती सुंदर आहे. बॉलचा अंदाज घेतायत आणि त्यानंतर इकडे तुम्हाला जमिनीलगत फटके खेळायचे नाहीयेत. इकडे तुम्हाला हवेत फटके खेळायचे आणि तेच फटके या ठिकाणी खेळले जात आहेत कारण बाद होण्याची जर तुम्ही हवेत खेळले तर संधी इकडे खूप 10% संधी असेल. आणखीन एक हवाई हल्ला. वा बॉल झाडाला आदळला आणि झाडाला आदळल्यानंतर 2 धावांसाठी. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. 34 धावा. ओव्हर संपल्या 3 आणि विदाऊट लॉस. धावसंख्या जर पाहिली तर वाळकेश्वर रॉयल चॅलेंजर धावसंख्या संघाची धावसंख्या 34 धावा धावफलकावर पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. अजूनही 3 ओव्हर शिल्लक आहेत. हो जयशल पुन्हा एकदा बॉलिंगसाठी पाहायला मिळत आहेत. यावेळेला आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळतोय. वाह सुंदर फटका. प्रभात बावकर काय बॅटिंग करतायत आणि काही बॉल सीमा रेषा पार चौकार. 2 दिवसाची रन एकाच दिवसात बनवणार असं वाटतंय. जबरदस्त बॅटिंग. काल बॅट खामोश होती आणि आज मात्र बॅट बोलते. 30 धावांवर बॅटिंग करतायत प्रभात. आणखीन एक फटका मिड विकेटच्या दिशेने मात्र खेळलाय.
आणि या तिकडे 2 धावा मात्र मिळतील. 32 वर ते बॅटिंग करतायत. टीमची धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे गेली आहे. ओव्हर नंबर 4 सुरू असताना 41. आता सगळ्यांनाच उत्कंठ लागली आहे. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक होईल का? फटका फसलाय. बॉल हवेत आहे. अडवण्याचा प्रयत्न परंतु तिकडे एक धाव मिळेल आणि धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. 42 धावा. 42 पैकी 33 धावा या ठिकाणी प्रभात बावकर यांच्या पाहायला मिळाल्यात. जयसाल यावेळेला आखो टप्प्याचा बॉल होता. कमी गतीचा होता. कव्हर्सला उडवलाय आणि तिकडनं जर पाहिलं तर 2 धाव मिळतील. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते ते 44 वर. 4 ओव्हर संपल्यानंतर विदाऊट लॉस 44 धावांची पार्टनरशिप देखील 2 खेळाडूंमध्ये पाहायला मिळते. आणि विशेष म्हणजे 19 चेंडूमध्ये 2 चौकारासह 35 धावांवर बॅटिंग करतायत प्रभात बावकर. अजूनही 12 बॉल बाकी आहेत. आणि करण येथील आता मात्र बॉलिंगसाठी करण मालुसरे. वाळकेश्वर प्रीमियर लीगचे हे फटका बसला. बॉल हवेत आहे आणि विकेट आली आहे. पहिला धक्का दिलाय करण यांनी खेळाडू बाद. अनिकेत आलेले आहेत. काल मॅन ऑफ द मॅच राहिले होते अनिकेत. 2 षटकं आणि 2 विकेट देखील महत्वपूर्ण त्यांनी घेतल्या होत्या. परंतु इकडे पाहू शकता आपण चांगला बॉल पाहायला मिळाला. कमबॅक केलाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. कुणाच्या जिंकण्याने कुणाचा फायदा होणार, कुणाच्या हारण्याने कुणाचा तोटा होणार, इकडे सुद्धा आता बऱ्याच जणांचं लक्ष लागलंय. हा फॉर्मॅट असा आहे. कधी कधी असं होतं भारतीय टीम ज्यावेळेला सुरुवातीच्या मॅच हारते आणि आपलं सुद्धा लक्ष अरे झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला हरवलं पाहिजे असं सुद्धा आपल्याला स्वप्न पडतात. परंतु इकडे दोन्ही टीम चांगल्या आहेत. कारण जयशल सारखा एक जबरदस्त खेळाडू, दर्शन कामटे सारखा एक जबरदस्त व्यावसायिक खेळाडू, करण मालुसरे, कल्पेश, खूप सारे खेळाडू या टीम मध्ये देखील आहेत. म्हणजे दुसऱ्या डावात देखील आपल्याला अपेक्षा असणार आहे. कारण हे मैदान जो चांगला खेळेल त्याच आहे. यावेळेला आपण पाहू शकता धाव घेण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला जात आहे. आणि वा करण आणि दबाव वाढतोय असं वाटत होतं आणि त्यावेळेला मात्र प्रभात बावकर स्वतः स्ट्राईक घेताना पाहायला मिळतात. परंतु त्या अगोदर जर पाहिलं तर करण यांनी चांगली बॉलिंग केली आहे. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळालाय. चार बॉल मध्ये फक्त एक वाईट बॉल आलाय. करण धावसंख्या जागेवर थांबली आहे 45. प्रभात बावकर यावेळेला मात्र आल्या पहिलाच बॉल. 2 धावा मात्र पूर्ण केल्या गेल्या. अख्खा डगआउट सांगतोय नको नको तूच खेळ. आणि धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे जाताना पाहायला मिळेल ती म्हणजे 47 धावा धाव फलकावर. चांगली बॉलिंग केली आहे. एक कमबॅक करणारा षटक पाहिजे होतं आणि ते मात्र या ठिकाणी करण करतायत. आणखीन एक हवा याला पाहूया किती धावा त्या ठिकाणी मिळतील. 2 धावांचा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला आणि ओव्हर संपतायत त्या 5. हे षटक चांगलं राहिलं
या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर केवळ 5 रन आलेले आहेत, 2 महत्वपूर्ण विकेटही आल्या आणि स्कोर जर पाहिला 49, 5 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 49. आणि प्रभात बावकर 39 धावांवर बॅटिंग करताना पाहायला मिळत आहे सध्या. आणखीन एक चांगला स्ट्रोक या ठिकाणी आत येतोय आणि यावेळेला गणेश स्वतः टीमचे कॅप्टन आहेत. दुहेरी धावसंख्येचा फटका पाहायला मिळतोय आणि धावसंख्या 51. प्रणय गोरिबले एक धाव मात्र त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न आणि पूर्ण रन पूर्ण होतोय आणि धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे जात असताना पाहायला मिळाली ती म्हणजे 52 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पाहूया अर्धशतक होईल का. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एखादा षटकार एखादा चौकार मारावा लागेल. अख्खं वाळकेश्वर वाट पाहत आहे की या स्पर्धेची पहिली 50 होईल का, परंतु संघ दोन्ही बलवान आहेत. एकूण 40 धावांवर बॅटिंग करतायत सध्याच्या घडीला प्रभात बावकर. समोर उडवलाय. हो काय स्ट्रोक खेळलाय. बॉल जातोय सीमा रेषा पार. वाळकेश्वरचा लिटिल मास्टर नाव प्रभात बावकर. 45. वाळकेश्वरचा लिटिल मास्टर आज जर पाहिलं तर या ठिकाणी सगळ्यांना खुश करतोय. 45 वर बॅटिंग करतायत. टीमची धावसंख्या जर पाहिली तर 57 झाली आहे. बॉल 3 बाकी आहेत आणि आता जर पाहिलं तर सगळ्यांच्याच नजरा प्रभात बावकरवर इतिहास घडवण्याच्या दिशेने वाटचाल करील. लॉफ केलाय कव्हर्सला. तिकडे जर पाहिलं तर 2 धावा मिळतील. 47 वर बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. अजूनही जर पाहिलं तर 2 चेंडू बाकी आहेत. 47 ही WPL ची सुद्धा हायएस्ट धावसंख्या आहे 2 वर्षामधील सर्वात. आणि आता त्याही पुढे अर्धशतक होईल का हाच सगळ्यांना या ठिकाणी प्रश्न पडलाय. 60 धावा टीमच्या झाल्यात आणि 47 वर बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत सध्या प्रभात बावकर. सगळ्यांनाच प्रश्न पडलाय. एवढी सहज सुंदर फलंदाजी केली आहे त्यांनी. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 47 वर बॅटिंग करतायत. वाळकेश्वर प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या मात्र त्यांनी आतापर्यंत बनवली आहे. आता अर्धशतकाचे वेध लागलेले आहेत. प्रणव हो आता जर पाहिलं तर स्ट्रोक खेळायचा होता कव्हर्सला. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. अर्धशतकासाठी आता षटकार चौकाराकडे जावं लागेल आणि पाहूया नियतीच्या मनात काय लिहिलंय. शेवटचा 1 बॉल बाकी आहे आणि धावसंख्या 60 वर थांबली आहे. प्रभात बावकर इतिहास घडवणार का तेच मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. उडवलाय बॉल समोर. हो किती आहे. ओ षटकार. अख्खं मैदान टाळ्या वाजवा. टाळ्या थांबल्या नाही पाहिजेत. प्रतिस्पर्ध्यांनी सुद्धा सन्मान केला. वाळकेश्वरचा लिटिल मास्टर प्रभात बावकर. आज या मैदानातील WPL च्या इतिहासातील पहिली हाफ सेंचुरी प्रभात बावकरच्या लगावर. आणि हो आता प्रभात सांगत असतील माझा काल वाढदिवस झाला आणि वाढदिवसाची ही क्या भेट तुम्हा सगळ्यांना. जबरदस्त कामगिरी. आता इथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यांची पारणं फेडली या इनिंगने. शेवटच्या बॉलवर षटकार ठोकलाय आणि नक्कीच प्रत्येकाच्या अंगावर काटा आलाय. अशा पद्धतीची खेळी या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. आणि धावसंख्या जर पाहिली तर टीमची एकंदरीत 66 झाल्यात. 67 करायच्यात.
अशोक भोई यांच्याकडून प्रभात बावकर यांच्यासाठी 500 रुपयाचा पुरस्कार आलाय. पारितोषिकांची रक्कम मात्र वाढत जाईल जशी मॅच संपेल, परंतु 53 धावा एक इतिहास घडवलेला आहे या ठिकाणी. नाबाद 53 धावा. काल प्रभात थोडस नाराज केलं होतं, परंतु आज प्रभातने कालच्या नाराजीपेक्षा डबल खुशी या ठिकाणी दिली सगळ्यांना. निखिल चौधरी यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल या जबरदस्त खेळीसाठी. प्रभात बावकर. कालीमाता मंडळ यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाणार आहे. राजकुमार बडवे यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचा पुरस्कार आहे. क्या बात आहे. पारितोषिक थांबायला नक्कीच या ठिकाणी नाही मागत आहे टॉनी. हो, काय हरकत आहे, इतिहास तर घडवलाय. आकाश तुझं काय म्हणणं आहे? अरे आकाश येत होता इकडे. बाणगंगा बॉईज यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचा पुरस्कार असेल. क्या बात आहे. आणि अशा नेत्रदीपक खेळ्या सारख्या सारख्या होत नाहीत. कुणाला वाटलं होतं का म्हणजे 47 वर खेळतायत, शेवटचा एक बॉल आहे, तो सुद्धा षटकार मारेल आणि तो पण मोजून मापून मारायचा आहे, परंतु या पट्ट्याने मारलाच. या अशा खेळ्या आयुष्यभर स्मरणात राहतात. मला वाटते इथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाला म्हणजे प्रतिस्पर्ध्यांनी सुद्धा कौतुक केलं. आणि एकदा सगळ्यांना पुन्हा एकदा मी विनंती करेल, कारण या अर्धशतकाचे रंग मात्र या ठिकाणी फिके पडत नाहीयेत, ते आणखी वाढत चाललेत, गर्द होत चाललेत. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे, या बॅटिंगसाठी पुन्हा एकदा होऊन जाऊ द्या जोरदार टाळ्या. करतो. राकेश परदेशी यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचा पुरस्कार या ठिकाणी आलेला आहे. पहा, हा सगळ्यांनी ज्यावेळेला मॅच होईल कंप्लीट त्यावेळेला आपण हे पुरस्कार देणार आहोत. ज्यांनी ज्यांनी अनाउन्समेंट केले त्या सगळ्यांनी ते पुरस्कार त्यावेळेला द्यायचे आणि त्यांच्याकडेच द्यायचे. ऑनलाईन स्कोरर शिवकुमार मोरिया सुद्धा जोडले गेलेले आहेत, कांदिवलीला बिलॉंग करतात. महेश जगताप. महेश जगताप. पहा, एक डाव संपलाय, दुसरा डाव बाकी आहे. क्रिकेटचा खेळ काय सांगतो, शेवटच्या क्षणापर्यंत काय होऊ शकतं, काही होऊ शकतं. ऑस्ट्रेलिया विरुद्ध साऊथ आफ्रिका ही मॅच आठवा. वन डे क्रिकेटमध्ये 400 धावा होतील असं कुणाला वाटलं सुद्धा नव्हतं, परंतु 3.5 तासात तो विक्रम तुटला सुद्धा होता. त्यामुळे इकडे आशा असणार आहे. गल्लूबाई कुठे असाल तर संपर्क साधा मुख्य मंचाशी. एक मिनिट. विजयासाठी धावांचं लक्ष आहे ते 67 धावांचं. आता प्रभात बावकरकडे काल कोणी पार्टी मागितली असेल मला माहित नाही, परंतु आज नक्कीच पार्टी मागतील आणि तो सुद्धा म्हणेल या बिंदास. क्या बात आहे. घरातून देखील मॅच पाहिली जाते आणि नक्की सगळे कुटुंब खुश झालं असेल. आई सुद्धा खुश आणि आपल्या मुलाला एवढा चांगला खेळ झाला पाहणं आईला किती आनंद होईल. क्या बात आहे. बहीण सुद्धा खुश झालेत. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. दर्शन कामटे यांना आपण स्ट्राईकवर पाहतोय.
लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाहीये, प्रयत्न करावे लागतील. या मैदानात अशक्य असं काहीच नाहीये. गणेशचा हा बॉल समोर लॉफ करतायत. धावा मात्र त्या ठिकाणी 2 मिळतील. दर्शन दर्जेदार क्रिकेट नेहमीच खेळताना आम्ही पाहिलंय. अंडरआर्म क्रिकेट सुद्धा दर्शन खूप चांगले खेळतात. लेदर बॉल क्रिकेट देखील म्हणजे शिपला फार्मास्युटिकल सारख्या कंपनीसाठी देखील क्रिकेट खेळतात. अंडरआर्म मध्ये देखील खूप चांगलं क्रिकेट, कारण मी गिरगावातील माऊली चषक असेल, आंबेमाता चषक असेल, या चषकांमध्ये जर पाहिलं तर ते आवर्जून खेळताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गणेश समोर दर्शन कामटे. फटका फसलाय, बॉल हवेत आणि विकेट जर पाहिलं तर या ठिकाणी येताना पाहिला मिळते दर्शन कामटे यांची. कल्पेश पाली केपी बॅटिंग साठी पाहायला मिळतात. एक युवा टॅलेंटेड खेळाडू केपीला आपण पाहतोय. समोर जर पाहिलं तर गणेश टप्प्याचा बॉल पुल करतायत कल्पेश. 1 धाव तिकडे मिळेल. 67चा पाठलाग करायचा म्हणजे एक मोठं लक्ष्य आहे, परंतु प्रयत्न करावे लागतील. टीम संकटात असेल तर आपण नक्कीच ग्लेन मॅक्सवेलची खेळी आठवू शकतो आणि या मैदानात एखादा संघ संकटात असेल तर प्रभात बावकरची खेळी आठवू शकतो. एवढी जबरदस्त खेळी त्यांनी या ठिकाणी केली आहे. गेल्या वर्षीची मला मयूरची बॅटिंग सुद्धा आठवते. मयूरने सुद्धा गेल्या वर्षी जी केली होती म्हणजे कोणाला वाटलंही नव्हतं की ती मॅच जिंकली जाईल, परंतु मयूरचा जबरदस्त परफॉर्मन्स त्यावेळेला राहिला होता. तब्येत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आमच्या बरोबरने जर पाहिलं तर संभाजी गावडे जुडले गेलेले आहेत. सॅम आलेत. फटका हवेत आहे, पाहूया किती लांब जाईल. पहिली ओव्हर जर पाहिलं तर गणेश यांची पाहायला मिळाली आपल्याला, ज्यामध्ये 8 धावा आल्यात. अजूनही जर पाहिलं तर मॅच आता थोडीशी मोठी आहे, परंतु प्रयत्न करावे लागतील. आठ धावा धावफलकावर आहेत. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर या ठिकाणी 30 बॉल आणि 59 म्हणजे प्रत्येक बॉलवर दुहेरी धावसंख्या मारली तर मॅच येऊ शकतात. काही षटकार काही चौकार खेळावे लागतील. प्रभात बावकरने मात्र 2 चौकार 2 षटकार खेळले होते. खोलवा टप्प्याचा बॉल, त्याच्यावर कल्पेशने एक चांगला फटका खेळला जरूर आहे, परंतु 1 धाव तिकडे मिळणार आहे. जैसल व्यावसायिक संघांमध्ये म्हणजे लेदर बॉलचं क्रिकेट देखील जैसल खूप चांगले दर्जाचं खेळलेले आहेत. विनर सारख्या संघातून खेळलेत. मुंबईतील बऱ्याचशा संघांमधून मात्र जैसलने क्रिकेट खेळलंय. तिकडे जर पाहिलं तर धावसंख्या नाही काढणार ना.
9 धावांवर जर पाहिलं तर धावसंख्या थांबलेली आहे. आज दुसरा डाव आहे आणि दुसऱ्या डावामध्ये जर पाहिलं तर मॅच थोडीशी दूर गेली, परंतु जयस्वाल यांना प्रयत्न करावे लागतील, कारण क्रिकेटचा खेळ आहे. शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला लढावंच लागतं, प्रयत्न हे करावेच लागतात. पुन्हा एकदा जर पाहिलं तर या ठिकाणी डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. जाळीच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु जाळीला बॉल अडलाय, रन नाही मिळणार. 9 धावांवर धावसंख्या थांबली आहे. अनिकेत कालचं मॅन ऑफ द मॅच देखील मिळालं होतं त्यांना. आणि आता मात्र धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय. बघूया, कल्पेश पाली यांच्याकडे सुद्धा खूप सारे टॅलेंट आहे आणि आज टॅलेंट दाखवायची संधी कल्पेशकडे आली आहे. चांगला स्ट्रोक समोरच्या दिशेने खेळतायत आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर 2 धावांचा फटका त्यांना पाहायला मिळाला. धावसंख्या 2 ने पुढे जाते, जाऊन पोहोचेल 12 वर. कल्पेश पाली विराट पालीला तर त्याच्यापेक्षा जास्त उत्कंठ लागली. वाह, आणखीन एक दर्जेदार फटका. पहा, हे या अशा काही मॅचेस असतात, तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळते. आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर झाली ती 14. आता मात्र लक्ष मोठं झालंय. अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता आहे ती 24 बॉल 53. सर झाली टीम आली काय? यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आणि डायरेक्ट हिट. कल्पेश माघारी, विकेट आली आहे. आणखीन एक विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळते. एक वेगळा हुरूप या टीम मध्ये पाहायला मिळतो. एक चांगली खेळी हुरूप देऊन गेलाय, परंतु तरी सुद्धा प्रयत्न करावे लागतील. नाव काय रे? हेमंतने डायरेक्ट हिट केला. जबत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा गणेश. अखू टप्प्याचा बॉल, दिशा दिली आहे स्क्वेअर लेगला. उसळी होती या बॉलला, अंदाज घेतला आणि 2 धावांसाठी पाठवलं. 16 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. प्रत्येक टीमची काही ना काहीतरी खासियत असते आणि इकडे जर पाहिलं तर प्रचंड उत्कंठा होती. ज्यावेळेला ऑप्शन झालं तेव्हापासूनच उत्कंठा होती. कोणत्या टीम कशा बनल्यात, मी कोणत्या टीममध्ये गेलोय, मला घेतील का इन टीम, घेतलं तरी बॅटिंग बॉलिंग मिळेल का, ही सगळ्या चर्चा सुरू झाल्या. आणि अशाही चर्चा झाल्या कुणाची टीम स्ट्रॉंग आहे, कुणाची टीम तेवढी स्ट्रॉंग नाही आहे, कुणाचे बॉलर चांगले आहेत, कुणाचे बॅटर चांगले आहेत, या सगळ्या चर्चा होतात प्रीमियर लीगमध्ये.
चांगला फटका याही वेळेला त्याला पाहायला मिळेल आणि पूर्वी माझ्या मते इकडे षटकार चौकार असायचा, आता तो काढून घेतलाय. खूप जवळ झालेलं 20 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आणि पूर्वी डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांचं वर्चस्व थोडं जास्त असायचं, आता उजव्या हाताच्या फलंदाजांना देखील तेवढंच या ठिकाणी प्राधान्य मिळत आहे. धावसंख्या 20 वर पाहायला मिळते, तिसरी ओव्हर आहे, परंतु जयस्वाल मॅच मध्ये रंग भरतायत. हो, त्याच वेळेला मात्र पुन्हा एकदा गणेश टीमचे कॅप्टन आहेत, मॅच मध्ये घेऊन येत आहेत 3 लगातार टुडी आल्यानंतर. या ठिकाणी पुन्हा एक टुडी. किती ओव्हर झाल्या? धावसंख्या जर पाहिली तर 22 धावा 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर. मुंबईला क्रिकेटची पंढरी म्हणतात, कारण मुंबईमध्ये क्रिकेट कधीच थांबत नाही. दिवसा क्रिकेट, रात्री क्रिकेट, उन्हाळ्यात क्रिकेट, हिवाळ्यात क्रिकेट, पावसाळ्यात क्रिकेट, रबर बॉलचं क्रिकेट, टेनिस बॉलचं क्रिकेट, प्लास्टिक बॉलचं क्रिकेट, लेदर बॉलचं क्रिकेट. इकडे क्रिकेट थांबत नाही, म्हणून मुंबईला क्रिकेटची पंढरी म्हणतात. आणि म्हणूनच क्रिकेटचा देव, क्रिकेटचा विठ्ठल याच मुंबईत जन्माला आला, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. आणि इकडे जर पाहिलं तर धावसंख्या 22 झाली आहे. एक मोठा पल्ला अजूनही गाठायचा आहे, कारण मॅच जिंकण्यासाठी अजूनही 18 चेंडू आणि 45, म्हणजे प्रत्येक ओव्हरला 15 रन मारायचे. तर अशक्य नाहीये, प्रयत्न करावे लागतील. मुंबईमध्ये क्रिकेट हा प्रत्येकाचा श्वास आहे, परंतु मुंबईमध्ये क्रिकेट शक्यतो शनिवार रविवारी चालतं. मुंबईमध्ये रविवार हा रविवार नसतो, तो रविवार हा क्रिकेट वार असतो. कधी रविवार उजाडतोय, बऱ्याच जणांना शनिवारी रात्री झोप लागत नाही, कधी एकदा रविवार उजाडतोय आणि मैदानात जातोय आणि कधी क्रिकेट खेळतोय. 6 वाजल्यापासूनच लगबग सुरू होते. कित्येक ठिकाणी जर पाहिलं तर लवकर मैदानात जायचं, विकेट पकडायची आणि आपल्या टीमसाठी मॅच खेळायची. हे मुंबईकरांचा पाहायला मिळतं. मुंबईकरांचं जीवन धकाधकीचं, धावपळीचं, घड्याच्या काट्यावर अमुक एक टायमाची ट्रेन पकडण्यासाठी घरातून निघावं लागतं, परंतु मुंबईकरांसाठी सुखदायक अनुभव असतो तो म्हणजे रविवार. रविवार हा क्रिकेटच्या मैदानावरच घालतात. आपण क्रिकेट प्रेमी आहोत आणि तेच मात्र या ठिकाणी क्रिकेट आपण खेळताना पाहतोय. लोअर फुल टॉस, समोर खेळणे. त्या ठिकाणी जर पाहिलं तर एक चांगला स्ट्रोक करण यांच्या बॅटमधून आलाय. किती धावांसाठी जाईल पाहायचंय. यस, मॅच ऑन आहे सांगताय. 4 धावा. टीमला अजूनही अपेक्षा, टाळ्या वाजवत आहेत सगळे. आणि या स्कोर जर पाहिलं तर आता 26 वर जाताना पाहायला मिळेल. पहिलाच बॉल चौकार खेळत असताना आशा जागृत ठेवल्या. 17 बॉलमध्ये 41 अजूनही पाहिजेत. 17 बॉल 41. अशाच प्रकारचे काही स्ट्रोक येणं गरजेचं आहे. मुंबई मुंबईकरांची आणखी एक खासियत आहे. मुंबईकरांची घरं लहान असतात, परंतु मनं मोठी असतात, कारण धावपळीचं जीवन जगत असतो आपण. त्याचबरोबर जर पाहिलं तर एकाच छोट्याशा घरामध्ये 2-2 कुटुंब सुद्धा राहत असतो. त्यामुळे हे मुंबईकर आहोत याचा आपल्याला नक्कीच अभिमान सुद्धा असतो. एकमेकांच्या संकटाला धावून येतो. आजूबाजूचे शेजारी, आपण जर कधी आजारी पडलो तर तुमच्या घरातील व्यक्ती येण्याच्या अगोदर तुमचे मुंबईकर जे आजूबाजूचे ते पहिले हॉस्पिटलला घेऊन जातात. आणि हे स्पिरिट आहे मुंबईचं, आणि म्हणूनच मुंबईकर आहोत याचा अभिमान आपल्या सगळ्यांना आहे. यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होतोय. धाव घेतली जाते आणि धाव पूर्णही होते. धावसंख्या आता पुढे जात असताना पाहायला मिळाली. 27 धावा धावफलकावर. अजूनही जर पाहिलं तर 16 बॉल 40. मॅच संपलेली नाहीये. काही हवाई हल्ले गरजेचे आहेत. आता हा जो षटकार आहे, मला वाटत नाही इंटरनॅशनल तुम्ही सूर्यकुमार यादवला आणा, नाहीतर AB डिव्हिलियर्सला आणा, असा मोजून मापून झाडांच्या मधून कोण षटकार मारेल का? हे आपले मुंबईकरच मारू शकतात. म्हणजे या ठिकाणी खेळणारे लोकल टेनिस क्रिकेटर. म्हणजे सूर्याने सुद्धा सुरुवात इकडनंच केली आहे, त्याचंही कौतुक करणं गरजेचंच आहे. आणि धावसंख्या जर पाहिली तर 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल 29. परंतु या क्रिकेटची मजाच न्यारी आहे. तुम्ही मैदानात गेल्यानंतर तुम्हाला पाठिंबा देणारे प्रेक्षक, टाळ्यांचा आवाज त्यांचा पाहायला मिळतो, आणि तुम्ही जर का नाही खेळले तर त्यांचंच ओरडणं तुम्हाला ऐकावंच लागतं. मग छोटासा प्लेअर तो सुद्धा तुम्हाला ओरडतो, तो असा का खेळला, परंतु त्याच्यामध्ये एक मजा आहे. परंतु पुढल्या मॅचमध्ये तेच सगळे टाळ्या वाजवत असतात आणि सांगतात कम ऑन, चांगला खेळ. हेच स्पिरिट आहे या मुंबईचं. आपल्या मुंबईचं हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. मैदान लहान परंतु आनंद मोठा, असं हे मुंबईत पाहायला मिळतं आपल्या. आणि आज सगळेच आनंद घेत आहेत या क्रिकेटचा. यावेळेला फटका चांगला आहे, परंतु दिशा
आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या जर पाहिली तर आता 14 बॉल 36 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. मॅच संपलेली कुठे आहे? नाही. जयसल म्हणतात मी प्रयत्न करणार, करण म्हणतात मी सुद्धा प्रयत्न करणार, हारणार नाही, जिंकायचं आहे. आणि भारतीय क्रिकेटमध्ये मुंबईचं महत्व अनन्यसाधारण आहे. खूप सारे खेळाडू दिलेत आणि रणजी करंडक जणू काही मुंबईचाच आहे की काय. म्हणजे आता 42 वेळा तब्बल आपण जिंकला. नक्कीच या परिसरातून भाविश पटेल हे देखील चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळताना पाहायला मिळालं मुंबईसाठी देखील. तर अशी ही मुंबई आणि आपल्या मुंबईचं क्रिकेट, या ठिकाणच्या क्रिकेटला अनन्यसाधारण महत्व आहे. और रविवार आला की लोक पिकनिकला जातात, परंतु आम्ही रविवार आलो की बॅट घेतो, बॉल घेतो आणि मैदानात जातो. खोलवा टप्प्याचा बॉल, परंतु एकाच धावेवर त्या ठिकाणी हे समाधान मानावं लागेल. धावसंख्या जर पाहिली तर पुढे जात असताना पाहिलं मिळते. ओव्हर संपल्या 4 आणि धावसंख्या झाली ती 33. अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 12 बॉल 34, 17 धावा प्रति षटका गणित करायच्यात अजूनही. अजूनही कुणालाच माहित नाही कोण आहे आतमध्ये आणि कोण आहे बाहेर. बऱ्याच जणांच्या काळजाचे ठोके धकधक 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 करत असतील. आमची टीम अजूनही आतमध्ये आहे का याचे वेध मात्र बऱ्याच जणांना लागलेले आहेत. कुणाचं जिंकणं, कुणाचं हारणं, कुणाच्या पथ्यावर पडणार हे अजून बाकी आहे. आणि या ठिकाणी आपण पाहू शकता करण चुकले आणि इकडे जर पाहिलं तर विकेट येताना पाहायला मिळते. रुपेश नाईक मात्र खूप छान यष्टिरक्षण देखील करतायत. नवीन बॅटर येत आहेत. सचिन कनोजिया बॅटिंग साठी येतात. सचिन कनोजिया प्रत्येकाला सिद्ध करायचंय. आज या ठिकाणी प्रत्येकाला सिद्ध करायचंय. मैदानात उतरलेला प्रत्येक जण स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. यावेळेला बॉल जर पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेरचा पाहायला मिळतोय. थोडासा वळला देखील निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. किती धावा बनवल्या जात आहेत हे या ठिकाणी पाहायचं आहे. 33 धावा धावफलकावर आहेत. नो बॉल. हॅलो, रन धावून काढलाय का सर? 1 रन काढलाय, म्हणजे अशा 4 रन मिळणार आहेत. आणि इकडे आपण पाहू शकता समीकरण जर पाहिलं तर बदलताना पाहायला मिळेल. 37 धावा धावफलकावर पाहायला मिळतं, म्हणजे अजूनही 30. 10 बॉल 30. प्रत्येक बॉलवर एक तिर्री पाहिजे.
परंतु षटकार चौकार मारले तर ते होऊ शकतात आणि ते प्रयत्न करावे लागतील जयशल यांना. आकाशचं सर्वात जास्त लक्ष या मॅचवर. निखिल गुप्ता बॅटिंगसाठी बॉलिंग पाहायला मिळत आहेत. चांगली पार्टनरशिप पाहायला मिळली होती निखिल आणि प्रभात बावकर यांची. आणि निखिल कालच्या दिवसात देखील खूप प्रभावित केलं होतं निखिल गुप्ता यांनी. समोर जर पाहिलं तर एक अनुभव संपन्न खेळाडू जयशल. खोलवा टप्प्याचा बॉल आणि पहिल्याच बॉलवर या ठिकाणी निखिल गुप्ता घेत आहेत विकेट. क्रिकेटचं मैदान आपल्याला सातत्याने खुणावतं. बऱ्याच जणांना एनर्जी मिळते मैदानावर आल्यानंतर. काही जण आजारी असतात, मैदानावर आल्यानंतर फिट होतात, कारण आनंद देतं हे मैदान. सचिन शाह काल चांगली बॅटिंग केली होती. आल्या आल्या पहिलाच बॉल 2 धावांमध्ये परावर्तित केलाय. चांगला स्ट्रोक आलाय आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 39. 8 बॉल 28. आता षटकार चौकारांची भाषा बोलावी लागेल. ग्रुप येतं आम्ही 2 खालच्या 2 बाहेरच आहे. वर्षामध्ये सोल्ट नाही नाही त्याच्यात तेवढी नाही ना. नहीं नया रुक दे रहा भाई. आकाश नहीं बोल रहा है. आकाश नहीं बोल रहा है. काळा झालाय बॉल. तर जवळ मॅचच्या दिशेने आपण चला घाई करा. या मॅचला बराचसा वेळ लागलाय. यानंतर ब्रेक नसताना मॅच लगेच ग्राफिक आपण पाहून लगेच मॅच सुरू करणार आहोत, त्याची नोंद घ्यायची आहे. चांगला स्ट्रोक आलाय समोरच्या दिशेने. सचिन यांच्या बॅट मधून मात्र आलेला फटका. ओ क्या बात आहे. सचिन या नावातच जादू आहे. आणि या ठिकाणी सचिन जबरदस्त. मॅच संपलेली नाही हे सांगतायत. अशा प्रकारचे काही षटकार आले तर मॅच कुठे जाते. 7 बॉल मध्ये 22. क्या बात है, क्या बात है. क्रिकेट हा चमत्काराने भरलेला खेळ आहे. माझ्यामध्ये टीम पेक्षा आनंद आकाशला मला जास्त झाल्यासारखं दिसतोय. क्रिकेट आहे. ओ या ठिकाणी आपण पाहू शकता व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केलाय. 7 मध्ये 21. मॅच कुठे संपली आहे. ही मॅच जर पाहिली तर रंजकता वाढवते. सगळेच मात्र आनंद घेतात या मॅचचा. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर पुन्हा एकदा निखिल गुप्ता. एका षटकाराने थोडासा दबाव निर्माण केला, दबाव वाढवलाय. यावेळेला आणखीन एक क्लास जबरदस्त स्ट्रोक घेताना पाहायला मिळतोय. आणि आता जर पाहिलं तर या ठिकाणी मॅच जाऊन पोहोचलेली आहे ती 6 बॉल आणि 19 धावांवर. आता काही प्रेक्षक म्हणत असतील या झाल्या त्या अगोदर एवढ्या धावा, त्यामुळे होऊ शकतात. आणि इकडे जर पाहिलं तर 6 बॉल मध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. ये दिल मांगे मोर. 6-19. सहा चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता बॉलिंगसाठी येत आहेत सूरज सिंग. अंतिम षटक. पहिला बॉल
स्ट्रोक जर पाहिलं तर तिकडे फसलाय आणि पहिल्याच बॉलवर सूरज सिंगने विकेट घेतली आहे. बाद होतात मात्र या ठिकाणी सचिन बाद होतो. 2 सचिन एकाच वेळेला मैदानात होते. 5 मध्ये 19. आता रन रेटचाच खेळ आहे. स्कोर जर पाहिलं तर 48 झालाय. प्रत्येक बॉलवर धावा करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी असणार आहे. या स्पर्धेतील रंगत निर्माण करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी जरूर केला जातोय. धमाका यावेळेला बॅकफुटला गेले आणि बॉल जर पाहिलं तर या ठिकाणी 2 धावांसाठी पाठवलाय आणि 50 धावा पूर्ण करताना पाहिला मिळते या ठिकाणी धमाका. 67 धावांचा पाठलाग करायचा असताना 4 बॉलमध्ये 17 अजूनही आहेत. वाळकेश्वर प्रीमियर लीगचा आज दिवस जर पाहिला तर खूप महत्वाचा शेवटचा आज होळीचा दिवस आहे. त्या होळीचा देखील सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. यावेळेला पूल केला जातोय आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते 51 वर. अजूनही जर पाहिलं तर 3 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता. 2 षटकार 1 चौकाराची आवश्यकता आहे. सचिन यांच्या बॅटमधून 1 षटकार तर आलाय अगोदरच. हो इकडे मात्र बीट झाले. समोरच्या दिशेने खेळायला गेले होते त्यामुळे डॉट बॉल येतोय. टीमची धावसंख्या 51. या ठिकाणी आपण पाहू शकता आणखीन एक डॉट बॉल. आता या शेवटच्या बॉलवर काय होणार तेच या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. एक बॉल आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय आणि धाव घेण्याचा प्रयत्न त्या प्रयत्नात रनआउट होत आहेत. विकेट आली आहे आणि मॅच संपली आहे. जबरदस्त कामगिरी मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळाली. ती म्हणजे वाळकेश्वर रॉयल चॅलेंजर या संघाची आणि प्रभात बावकर हिरो होता या मॅचचा. खूप सारी पारितोषिक आहेत त्यांच्यासाठी. त्यांनी यायचं आहे आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्राफिक तुम्हाला कळवले जातील.